नमस्कार. आजचा आपला हा व्हिडिओ खूप छान आहे, मजेशीर पण आहे, अत्यंत उपयुक्त ज्ञान देणारा पण आहे आणि सर्वांसाठी उपयुक्त असा आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअर पण करायचे. आणि लक्षात ठेवा, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कारण तो खूप खूप उपयुक्त आहे, आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ आहे मुलांच्या डब्याविषयी. प्रत्येक आईला नेहमी पहिला प्रश्न पडलेला असतो की मी माझ्या मुलाला डब्यामध्ये काय देऊ. प्रत्येक आईच्या समोरचा हा प्रश्न आहे. मग एखादी आई काय विचार करते, माझं बाळ, त्याला मी त्याच्या आवडीचं देणार बरं का, छान असं त्याला जे आवडतं तेच देणार. आणि मग ती आई काय करते, समजा त्या बाळाला क्रीमची बिस्किटं खूप आवडतात, मग ती क्रीमची बिस्किटं त्याला डब्यामध्ये दिली जातात. टिफिन ब्रेक झाल्यानंतर स्कूलमध्ये छान टिफिन उघडला जातो आणि मुलगा इतकी सुंदर त्या बिस्किटांची क्रीम खातो, पूर्ण क्रीम खाऊन घेतो सर्व बिस्किटांची, आणि बिस्किटांचे वरचे कवर ठेवून देतो, किंवा बिस्किटही खातो पण क्रीम मात्र एकदम आवडीने खातो. आणि नंतर स्कूलमधून घरी जाताना आईचा पहिला प्रश्न असतो, बाळा टिफिन फिनिश केला का? हो, त्याचं छान उत्तर येतं. आणि घरी गेल्यानंतर मग आईने तो डबा, आई कधी कधी उघडून पाहते, म्हणजे रोजच पाहते, आणि मग आई म्हणते, अरे वा, माझ्या मुलाने टिफिन फिनिश केला. तर त्या आईला मला विचारायचं आहे की ह्या टिफिनमधून आपल्या मुलासाठी काय पौष्टिक घटक मिळाले? कुठला पौष्टिक घटक मिळाला? तर कुठलाच नाही. तर आता प्रत्येक आईने विचार करायला पाहिजे की मी माझ्या मुलाला टिफिन कशा प्रकारे दिला पाहिजे. ह्या टिफिनवर खूप ठरतं. मुलांची बौद्धिक, शारीरिक, मानसिक वाढ आहारातून ठरत असते. मग प्रत्येक आईने आपल्या मुलाला टिफिन कसा द्यावा हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहा, समजा आपण एक आठवड्याचं नियोजन करूयात, सोमवार ते शुक्रवार, कारण सॅटर्डे, संडे, शनिवार, रविवार मुलांना शाळेला सुट्टी असते. मग सोमवारी द्यायची फळभाजी. फळभाजीमध्ये दुधी भोपळा असेल, लाल भोपळा असेल, वांगा असेल, भरपूर आहेत फळभाज्या. यापैकी एक फळभाजी, फॉर एक्झाम्पल मी सांगितल्यात, यापैकी एक भाजी द्यायची. मंगळवारी आपण देणार आहोत कडधान्य. याच्यामध्ये मोड आलेले मूग, मोड आलेली मटकी, छोले, राजमा, वाटाणा, हरभरा, चवळी, खूप कडधान्य आहेत. तर ही कडधान्य दुसऱ्या दिवशी आपण देऊ शकतो, म्हणजे मंगळवारी. बुधवारी आपण मुलांना टिफिनला देऊया पालेभाज्या. पालेभाज्यामध्ये पालक, मेथी, शेपू, तांदूळजा, अशा खूप पालेभाज्या आहेत की चांगल्या जर केल्या तर मुले आवडीने खाऊ शकतात. ह्या पालेभाज्या देऊ शकतो बुधवारी, म्हणजे द्यायच्यात. आणि गुरुवारी थोडं जरा मुलांची पण आवड राहू द्यात. मग गुरुवारी आपण त्यांना इडली चटणी, डोसा, बटाट्याचा पराठा, कोबीचा पराठा, किंवा अजून तुम्हाला पनीरचा पराठा, हा आपण त्यांना गुरुवारी टिफिनमध्ये द्यायचा आहे. आणि शुक्रवारी मदर चॉईस म्हणजे काय, की आईला जर असं वाटलं की माझ्या मुलाला हे विटॅमिन्स युक्त माझं द्यायचं राहतंय, तर मग ते आईने द्यायचे. उदाहरणार्थ गूळ शेंगदाण्याचा पौष्टिक लाडू, किंवा ड्रायफ्रूटचा लाडू. अशा पद्धतीने आई स्वतःची मेमरी वापरून एक छानसा असा एखादा पदार्थ तयार करून फ्रायडेला देऊ शकते. मग काय होईल, यामुळं मुलांना पूर्ण पोषक आहार मिळेल आणि आपली मुलंही सुदृढ होतील. त्यांना सर्व प्रकारचे विटॅमिन्स, सर्व प्रकारचे प्रोटीन्स, कॅल्शियम, आणि तसंच त्यांना लोहक्षार पण या आहारातून मिळेल. हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. यानंतरचा जो माझा व्हिडिओ असेल तोही खूप महत्त्वपूर्ण आहे. तो म्हणजे मुलाचा डबा देताना, टिफिन देताना आईच्या होणाऱ्या चुका, या विषयावरती हा व्हिडिओ असेल. हा व्हिडिओ माझा लवकरच अपलोड होईल आणि तुम्ही माझा सर्व व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.